गणतंत्र दिनानिमित्त राहता न्यायालयात स्वच्छता अभियान सालाबादप्रमाणे गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी पहाटे राहता न्यायालय परिसरात सहाय्यक फाउंडेशन, राहता तालुका विधी सेवा समिती व राहता वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने अभियान राबवण्यात आले. राहता न्यायालयाचे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश YH आमेटा, न्यायमूर्ती AS देशपांडे, न्यायमूर्ती SV फेरे व न्यायमूर्ती S मुलानी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन अभियानात सहभाग नोंदविला. संपूर्ण न्यायालय परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. सहाय्यक फाउंडेशनच्या वतीने सर्व न्यायमूर्तींचा व इतर मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. राहता वकील संघाचे माजी उपाध्यक्ष व सहाय्यक फाउंडेशनचे सदस्य दत्तात्रय धनवटे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. सहाय्यक फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य प्रवीण खंडीजोड म्हणाले, कोणतीही वस्तू माझी म्हणत असताना तिला स्वच्छ सुंदर ठेवण्याची किंवा निष्ठेने सांभाळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर असते. म्हणून आपण भारत आपला देश म्हणण्याऐवजी माझा देश म्हणत असतो असे सांगून स्वच्छतेचे महत्त्व विषद केले. जिल्हा न्यायाधीश YH आमेटा म्हणाले, केवळ 4 भिंतीत आणि अधिकाराच्या खुर्चीत राहून कर्तव्य बजावत असताना या न्याय मंदिरात सहाय्यक फाउंडेशनच्या बरोबरीने आम्हालाही स्वच्छतेच्या उपक्रमात भाग घेतल्याचा आनंद होतो आहे. फाउंडेशनने यापुढेही या न्याय मंदिरात स्वच्छतेचे उपक्रम राबवावेत. फाउंडेशनने अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगावणे यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला संधी दिल्याबद्दल सर्व न्यायमूर्तींचे आभार मानले. राहता वकील संघाचे उपाध्यक्ष श्याम डांगे यांनी सहाय्यक फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत सर्वांचे आभार मानले. शेवटी वंदे मातरम या राष्ट्रगीताने अभियानाचा समारोप करण्यात आला. आज आपण सर्व आपला वैयक्तिक वेळ काढून इकडे आले, त्याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे. मी आमचा न्यायालयीन कर्मचारी वर्ग व वकील वर्ग सर्व आपले आभारी आहोत. आपण आम्हाला मी हे नाही केलं तरी खूप चांगलं बोलले आपण. मन मैलावर तणकोट होय तर काय अर्थ नाही त्याला. तसंच फक्त आम्ही तिकडे बसून आतमध्ये कक्षामध्ये बसून न्यायासर बसून ऑर्डर पारित करत राहू आणि आजूबाजूला परिसर जर चांगला नसेल तर लोक येणार नाही. परिसरने लोकांना अट्रॅक्ट केलं पाहिजे की चांगलं वास्तू आहेत ही, आपण जाऊ थोडंसं आपल्याला रिलॅक्स फील होतो आणि त्यासोबतच म्हणजे आपलं काम आहे तिकडे. तर आम्हालाही न्यायदान करण्यामध्ये प्रकरणं निकाली काढण्यामध्ये सोपं होतं. वकील साहेबांनाही त्यांचे पक्षकार आले की त्यांच्याशी भेट करायची, चर्चा करायची, इन्स्ट्रक्शन द्यायचे आणि काम करायला अजून सोपं होतं. फक्त साफ करायचं म्हणजे कचरा कुंडीमध्ये टाकलं तेवढ्याने तर संपत नाही. याचे परिणाम जे आहेत खूप पॉझिटिव्ह असतात, खूप चांगले असतात आणि ते गरजेचे आहेत. आपल्यासारखं मी चांगला वक्ताही नाही आहे, मी जास्त बोलू शकतही नाही. आपण सर्व आले, परिसर आपलं म्हणून आले आपण, त्याबद्दल आम्ही खूप ऋणी आहोत, ऋणी राहणार. आणि यासोबत असंही सांगतो की कदाचित पुढच्या वेळी आम्ही सर्व न्यायिक अधिकारी इकडे नसणार. आम्ही सर्व बदलीसाठी पात्र आहोत. आम्ही कदाचित किंवा नक्कीच बदली होऊन जाऊ. तरी आपल्या सर्वांची विनंती आहे की या परिसराशी, या इमारतीशी आपण आपलं प्रेम असंच ठेवावं. मी या स्वार्थाने सांगत नाही की आपण येऊन इकडे साफसफाई करावी, हा आपला मनाचा मोठेपणा आहे. पण ते मोठेपणा एवढ्यासाठी की आपण या परिसराला आपलं मानतायत, तर तसंच प्रेम या परिसराला असू द्या, या इमारतीला असू द्या. धन्यवाद. गणतंत्र दिवस आहे आणि आपण दरवर्षी सातत्याने हे बघतोय की सहाय्यक फाउंडेशन राहता न्यायालयातच नाही तर राहता परिसरामध्ये जे कार्य करत आहे, जे वाकण्याजोगं कार्य आहे, त्या कार्याने त्याने एक वेगळी ओळख निर्माण परिसरात केलेली आहे. सहाय्यकचे जे काही सदस्य आहे, फाउंडर आहे, तर यांचं एक ह्या कार्यातून एक समाजात एक वेगळं नाव तयार झालेलं आहे. त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन एक आदराने तयार झालेला आहे. आणि
मी या परिसरातच असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहतो की या स्वच्छतेपलीकडे जाऊन त्यांनी वृक्षारोपणाचं एक मोठं कार्य हाती घेतलेलं आहे. ते कार्यसुद्धा भविष्यात एक प्रेरणादायी कार्य आहे. एक चांगला समाजात मेसेज निर्माण करणार आहे. जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी एक मेसेज देणार आहे. तर ह्या कार्यात राहता वकील संघाला देखील त्यांचा लाभ झालेला आहे. राहता न्यायालयाला लाभ झालेला आहे. आणि निश्चितच ज्या वेळेस आमच्या वकील संघाचा काही प्रोग्राम असेल तर आम्ही या कार्यक्रमाचं एक कौतुक करण्याची डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आम्हाला एक संधी द्या तुम्ही, आणि त्याच्यातून आम्ही निश्चितच कौतुक करू. ज्यावेळेस आमचे सर्व वकील संघाचे सदस्य उपस्थित असतील, न्यायालयाचे न्यायाधीश सदस्य उपस्थित असतील, तर ह्या कार्याचं ऋणफेड करण्याची एक संधी द्या. आपण या सहयोग फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी जमले आणि स्वच्छतेचं हे कार्य पार पडलं. मी सहयोग फाउंडेशनचे सर्वात प्रथम आभार व्यक्त करतो आणि राहता न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुद्धा की जे काही आज स्वच्छतेचा आता सर्वच 6चे 6 जजेस बदलून जाणार आहे, पण तरीसुद्धा त्याच तत्परतेने या सर्व गोष्टी स्वच्छतेच्या हाताळल्या. प्रामुख्याने आमेटा साहेब यांनी ज्या काही गोष्टी हाताळल्या आणि त्यांचा जो काही पुढाकार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्व या ठिकाणी जमले राहता वकील संघ यासाठी ऋणी राहील. सर्वांचे आभार. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे मातरम. पण स्वच्छतेबद्दल आपण आमेटा सर, खंडीजोड सर यांनी सर्वांनी महत्त्व कळवलं. सर, सर्वप्रथम तुम्हाला मी धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला इथं परमिशन दिली. की यावर्षी असं वाटलं होतं आम्हाला की तांबे मामा की आपल्याला इथं खंडन होतं काय, म्हणजे खूप वाईट वाटत होतं. कारण उद्या रविवारी आपण करत असतो, तर रविवारी 26 जानेवारी जानेवारी असल्यामुळे गणतंत्र असल्यामुळे होणार नाही. आदल्या दिवशी करू म्हटलं म्हणून आपण परमिशन वाटत होतं. तुम्ही आम्हाला मोठ्यापणे आम्हाला परमिशन दिली, मला खूप तुमचं धन्यवाद. आणि साहेब तुम्हाला सांगतो की ह्या म्हणजे सरकारी जेवढे काही आपले कार्यालय आहे तर आपल्या माननीय न्यायालयामध्ये येण्यामध्ये आम्हाला एक खूप वेगळा आनंद मिळतो. का तर आपण सर्वजण स्वतः एक सामान्य म्हणून, तुम्ही आता म्हटल्यापर्यंत होतं खुर्चीवर बसून न्याय देण्यापेक्षा एक सामान्य म्हणून तुम्ही येऊन इथं स्वच्छतेसाठी आमच्याबरोबर तुम्ही येता, त्याच्याविषयी आम्हाला मोठेपणा काय. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आपण जरी तुम्ही म्हटलं की आम्ही पुढच्या वेळेस तुम्ही नसाल 15 ऑगस्टला, पण साहेब आपल्या आठवणी आणि आपले मार्गदर्शन आमच्या नेहमी पाठीशी आहे आणि राहणार आहे. आपण सर्व न्यायाधीश आपण इथं आलात, आमच्या विनंतीला मान दिली, आम्हाला परमिशन दिली. राहता बार असोचे सर्व सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सर्व तुमचे न्यायालयाचे कर्मचारी आणि एवढ्यात महत्त्वाचे माझ्या सहयोग फाउंडेशनचे सर्व सदस्य की ज्यांच्या याच्यावर आम्ही हे सगळं करतो आणि सर्व निस्वार्थपणे करतो. सर आम्ही तुमचं मार्गदर्शन, ते सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद म्हणतो. आणि पुनश्च एकदा आपल्याला या प्रसंगी राजबाई पठाण, राहता वकील संघाच्या महिला उपाध्यक्ष माधुरी लुटे, संतोष थेटे, अनिल गमे, स्वप्नील जोरे, अरुण मोकळ, भाऊसाहेब बनकर, मोहन तांबे, विलास वाळेकर, संदीप डांगे, विठ्ठल निर्मळ, प्रकाश कुंड, प्रभाकर डांगे, बबलू फटांगरे, नामदेव गवती, ज्ञानेश्वर आरणे, परमेश्वर चव्हाण, संजय वाघमारे, व्यंकटेश आयरे, रंगनाथ सदाफळ, पांडुरंग गायकवाड, संदीप जेजूरकर, शिवाजी पोटे तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. शिर्डी न्यूज, राहता.